नाना क्रीडा अकॅडमी करमाळा। आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती किंवा MPSC साठी PSI STI या परीक्षांसाठी मराठी व्याकरण जो विषय आहे या विषयाबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आतापर्यंतचे मी बरेच व्हिडिओ केले, इयत्ता 10वीच्या मराठी व्याकरणच्या धर्तीवरती होते। माझे बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे जे आहेत त्यांनी ते पाहिल्यानंतर म्हटले की सर की मराठी व्याकरणचे असे व्हिडिओ तयार करा की जेणेकरून आम्हाला पोलीस भरतीसाठी किंवा PSI STI असिस्टंटसाठी जे मराठी व्याकरण आहे त्याच्यासाठीही उपयोगी होईल। तेव्हा मी ठरवलं की ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपण करून टाकूयात पोलीस भरती किंवा PSI STI साठी। तर आज आपण सुरुवात करणार आहोत मराठी व्याकरणला। जर मराठी व्याकरणाचा विचार केला तर पोलीस भरतीसाठी जर विचार केला आपण तर 25 मार्काचं मराठी व्याकरण विचारलं जातं। PSI STI च्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं तर आहेच, अगदी 5वी पासून एंडपर्यंत शेवटीपर्यंत मराठी व्याकरण कधीच बदलत नाही। आपण बोलतो ह्याच्यामध्ये कुठेतरी व्याकरणाचा भाग असतो। बऱ्याच वेळेस आपल्याला बोलता येतं, लिहिता येतं, वाचता येतं, पण त्यातलं व्याकरण माहिती नसतं आणि मुलांना मराठी व्याकरण हे अवघड जातं, कारण बऱ्याच व्याकरणातल्या गोष्टी ह्या शाळेमध्ये सुद्धा शिकवलेल्या नाहीत किंवा अभ्यासक्रमाला नाहीत। त्यामुळे आपली मराठी भाषा असून सुद्धा मराठी भाषेचं जे व्याकरण आहे ते विद्यार्थ्यांना थोडंसं किचकट म्हणूयात असं वाटतं ते। तर आपण आज मराठी व्याकरणाला सुरुवात करणार आहोत। तर आज पहिल्या प्रकरणाचं नाव आहे वर्णमाला, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया। वर्णमाला याची आपण माहिती घेणार आहोत। आता साधी एकदम सोपी गोष्ट आहे। तर वर्णमाला, माला म्हणजे माहिती आहे आपल्याला माला, आणि वर्ण म्हणजे पण माहिती। वर्ण म्हणजे काय? मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण वर्ण म्हणतो। आता मी बोलतोय, मी बोलत असताना प्रत्येक शब्द माझ्या मुखातून उच्चारला जातोय, मग तो प्रत्येक शब्द जो आहे तो काही अक्षरांपासून बनलेला आहे। अक्षर आहेत ती वर्ण आहेत, म्हणजेच बोलत असताना मुखातून येणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात। सुरुवातीला आपल्याला माहिती झालं वर्णमालेतला वर्ण, वर्ण म्हणजे काय? मुखावाटे बोलत असताना मुखातून येणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतो, ज्याचे पृथक्करण करता येत नाही, जसं वेगळं फोड करता येत नाही म्हणून आपण त्याला आपण वर्ण म्हणतो। तर असे वर्ण जे आहेत ना ते मराठीमध्ये वर्ण किती आहेत? सुरुवातीला वर्ण होते 48, नंतर झाले 50 आणि आता मानतो आपण 52, म्हणजे आताचा जो आकडा आहे ते 52 आपण मानतो। आता 48 चे 50 कसे झाले, 50 चे 52 कसे झाले, हे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या शासकीय धोरणानुसार वेगवेगळ्या GR नुसार याच्यामध्ये काही भर पडत गेलेले, म्हणून आता संख्या ही 52 वरती जाऊन पोहोचलेली। आता आपल्याला वर्ण म्हणजे कळालं, वर्ण किती आहेत आपण म्हणू 52 वर्ण आहेत। तर वर्ण कोणाला म्हणतात? मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात। समजा मी आता म म्हटलं, म हा काय झाला? वर्ण झाला। मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण। आता वर्ण माहिती झालं, अक्षर कोणाला म्हणायचं? अक्षर कोणाला म्हणायचं? आपण मुखावाटे बोलत असताना जे वर्ण बाहेर पडतात हे ठराविक कालावधीनंतर हवेमध्ये विलीन होऊन जातात। उदाहरणार्थ मी आता काय म्हटलं, म म्हटल्यानंतर हे म किती काळ ह्या हवेमध्ये राहिलं? काही सेकंद, काही मिली सेकंद ह्या हवेमध्ये ते तरंगत होतं, ते आपल्या कानावरती पडत होतं, त्याच्यानंतर ते हवेमध्ये विलीन होऊन गेलं। म्हणून बघा, अक्षर म्हणजे कोण? मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनी, मुखावाटे निघणारे मूल ध्वनी हवेमध्ये विलीन होऊन जातात, म्हणून ते चिन्हांनी किंवा अक्षरांनी लिहून ठेवले जातात। चिन्हांनी किंवा अक्षरांनी लिहून ठेवले जातात, त्यांना चिन्हांनी किंवा रंगांनी लिहून ठेवले जातात, त्यांना अक्षर असे म्हणतात। अक्षर म्हणजे क्षर न पावणारे, जोपर्यंत मी त्याला पुसत नाही तोपर्यंत ते जात नाही, म्हणून त्याला आपण अक्षर, ज्याचा अक्षर होऊ शकत नाही ते अक्षर।
म्हणजे मी आता स म्हटलं आणि या ठिकाणी हे लिहून ठेवलं, हे झालं अक्षर. मी प म्हटलं ते अक्षर नाही, वर्ण झालं. ज्यावेळेस वर्ण हे चिन्हांनी किंवा रंगांनी लिहून ठेवले जातात त्यांना आपण अक्षर म्हणतो, हे माहिती झालं. त्याच्यानंतर शब्द कोणाला म्हणतात? शब्द. शब्द कोणाला म्हणायचं? शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. समजा उदाहरणार्थ आता शब्द काय सांगितलं मी? अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. द, ब आणि क हे 3 अक्षर आहेत. ह्या 3 अक्षरांना आपण जर हे समूह तयार केला द, ब, क, हा शब्द होईल का? हा शब्द होत नाही. आता फक्त जर का समजा आपण अक्षरांच्या समूहाला शब्द म्हटलं तर ते चुकीचं आहे. कारण का? अक्षरांचा समूह जो आहे हा शब्द नाही, कारण ह्याचा अर्थ निघत नाही, ह्याला अर्थ प्राप्त होत नाही. हेच जर समजा आपण अक्षरांचा समूह ब, द, क हे जर केलं तर हा झाला शब्द, हा शब्द होत नाही. शब्द कळाले? अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. शब्द माहिती झाले. त्याचप्रमाणे वाक्य कोणाला म्हणतो आपण? वाक्य. वाक्य अगदी याच पद्धतीने आहे. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतो. म्हणजे ज्या शब्दांचा समूह तयार झाल्यानंतर त्याच्यातून जर का समजा एखादा अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण वाक्य म्हणूया. ते झालं वाक्य. म्हणजे वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य इथपर्यंतच्या गोष्टी आपल्याला आता माहिती झाल्या. आता आपल्याला ह्यात आता जोडाक्षर आहेत, द्वित आहेत आणि बऱ्याच संयुक्त बऱ्याच गोष्टी आहेत. त्या पद्धतीने आपण चॅप्टर शिकणार, त्या पद्धतीने आपण ते सोडवत जाणार आहोत. आपल्याला जोड शब्द माहिती आहे? जोड शब्द आपण आतापर्यंत 7वी, 8वी, 9वी काय असेल 5वी, 4वी पासून की आपल्याला शाळेमध्ये होमवर्क द्यायचा की एखाद्या पॅराग्राफ मध्ये जोड शब्द लिहून आणा. जोड शब्द माहिती आहे? तसे जोडाक्षर आपल्याला शिकायचे. जोडाक्षर कारण का? तर येणाऱ्या ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये बरेच अंशी प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी कोणती जोडाक्षर आहेत आणि ते मुलांना ओळखताच येत नाहीत, कारण कधी त्यांना जोडाक्षर जोड शब्द ऐकलेले आहेत पण जोड अक्षर म्हणजे काय हेच माहिती नाही. मग आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी आता इथपर्यंत सांगितल्या, त्याच्यापेक्षा खाली पण ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला त्या चॅप्टरनुसार पाहिजे आहेत. एकाच वेळेस जर मी या ठिकाणी सांगितलं तर तुमचं पण या ठिकाणी कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. आता आपण येऊया कुठं? वर्णमाला. आपण चालू करतोय वर्णमाला. वर्ण किती आहे? 52 वर्ण आहे. 52. तर ह्याचे प्रकार पडतात. याचे प्रकार पडले 3 वर्णमालेचे, म्हणजे 52 वर्ण आहेत. त्याचे प्रकार पडले 3. पहिला आहे स्वर. पहिला स्वर. दुसरा स्वरादी. तिसरा व्यंजने. स्वर किती आहेत? 12 अधिक 2 बरोबर 14. म्हणजे 12 होते, 2 ऍड झाले, 14 झाले. स्वरादी किती आहेत? स्वरादी आहेत 2 आणि व्यंजन आहेत 34. किती झाले? ही 50. मी तर म्हटले तर 52 आहेत. आता 2009च्या शासनाच्या जी आर नुसार क्ष आणि ज्ञ जे आहेत, क्ष आणि ज्ञ हे जे आहेत हे यांचा उल्लेख याच्यामध्ये किंवा अंतर्भाव यांच्यामध्ये केलेला आहे. आता खरं जर आपण ह्याला विशेष व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन असा त्यांना दर्जा मिळालेला आहे. हे यांच्याबद्दल आपण पाहू. शेवटी जर समजा यांचे पाय मोडले आपण तर हे पाय मोडले तर विशेष संयुक्त व्यंजन आहेत आणि पाय मोडलेले नसतील तर हे जोडाक्षर आहेत. म्हणजे अगोदर हे जोडाक्षरामध्ये घेतले जायचे. जर समजा यांचे पाय जर आपण मोडले तर हे काय झाले? संयुक्त व्यंजन. म्हणून हे दोघांचा विचार करून हे किती झाले? 52. लक्षात आलं असेल? हे 52 संयुक्त विशेष संयुक्त व्यंजन यांनाच काय म्हणलं जातं? जोडाक्षर. हेच जोडाक्षर कधी बनतील? जर समजा तुम्हाला विचारलं प्रश्न खालीलपैकी कोणते जोडाक्षर आहे, खालीलपैकी कोणते जोडाक्षर आहे? पर्याय आहेत बघा तुम्हाला. क्ष, ज्ञ, क्ष, ऐ
कोणतं जोडाक्षर आहे? आता क्ष याचा पाय मोडलाय म्हणून हे जोडाक्षर नाही तर हे विशेष संयुक्त व्यंजन आहे, हे तर पर्याय बरोबर येणार नाही. आता हे जोडाक्षर आहे कारण का तर ह्याच्यामध्ये जोडाक्षर कोणाला म्हणतो आपण? व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर. ज्ञ द अधिक न अधिक य अधिक अ बरोबर ज्ञ. आणि क्ष किंवा क्ष कोणाला म्हणतो आपण? क अधिक क्ष अधिक अ अधिक क्ष अधिक अ बरोबर क्ष. आता क्ष याचे पण याच्यामध्ये व्यंजन याचे पाय म्हणणं गरजेचं आहे. व्यंजन अधिक स्वर बरोबर क्ष आणि व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर बरोबर ज्ञ. म्हणजे हे दोन्हीही जोडाक्षर आहेत, परंतु आपल्या दिलेल्या पर्यायापैकी क्षचा पाय मोडलेला आहे, म्हणजेच याची जर खोड केली तर हा य याच्यामध्ये नाही, म्हणून व्यंजन अधिक व्यंजन संयुक्त व्यंजन. काय आहे? संयुक्त व्यंजन आपलं विचारले जोडाक्षर. म्हणजे मी का सांगतो, बऱ्याच वेळेस विद्यार्थी अभ्यास करतात, 1, 2, 3 वर्ष अभ्यास करत असतात आणि अभ्यास करून रिझल्ट येत नाही आणि अशा काही चुका होत्या. परीक्षेतून ते एक्झाम सेंटरमधून बाहेर आल्यानंतर परत म्हणतात अरे मी पाहिलंच नाही, कसं होतं समजलंच नाही आणि हे छोटंसंच होतं लक्षात आलं नाही, अशा गोष्टी होण्याची शक्यता असते. म्हणून अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे की आपला एक्झाममध्ये परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाणार आहेत आणि याची उत्तर आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो, असं जर आपण विचार करून अभ्यास केला तर हे सोपं जाणार आहे. फक्त आपण वाचतच गेलो, त्याच्याकडे आपण लक्षात दिलं नाही, याच्यातून प्रश्न कशा पद्धतीने तयार होऊ शकतो, प्रश्न कसे फिरवले जाऊ शकतात ह्याचा आपण विचार नाही केला तर आपल्याला हे समजणार नाही. आणि जरी समजलं तरी तात्पुरतं समजेल, आपल्या एक्झाममध्ये आपल्याला यश मिळणार नाही. आता आपल्याला कळालं बाळा, आता महत्वाची गोष्ट आहे की व्यंजन वर्णमालेमधील वर्ण किती आहेत मराठीमध्ये? आता मानले जाणारे 52 वर्ण आहेत माहिती झाले. स्वर 12 होते, 2 ए आणि अ हे 2 आता इंग्रजीतील स्वर मराठीमध्ये घेतलेत म्हणून स्वरादी स्वर किती झाले? 14 झाले. स्वरादी 2 आणि आ आणि व्यंजन आहेत 34. क्ष आणि ज्ञ विशेष संयुक्त व्यंजन ही 2 म्हणजेच किती झाले? 14, 2, 34 आणि 2 झाले 52. या 52 व्यंजनांचा किंवा वर्णांचा, व्यंजनांचा म्हणता येणार नाही, वर्णांचा आपला अभ्यास करायचा आहे. आता त्याचे मुख्य प्रकार किती पडले? 3. पहिला स्वर. आता स्वर पाहू आपण. स्वर कोणाला म्हणतो आपण? स्वर म्हणजे सूर असतात. आता मी बोलत असताना अ आ ई उ रू लू मी बोलत असताना येणाऱ्या मूलध्वनींना मुखामध्ये कोठेही स्पर्श करण्याची गरज लागत नाही, सहज बाहेर येऊ शकतात, त्यांना आपण स्वर म्हणतो. स्वर म्हणजे सूर असतात की जे वर्ण मुखातून उच्चारले जात असताना मुखातील कोणत्याही अवयवाचा स्पर्श त्यांना होत नाही, त्यांना आपण स्वर म्हणतो. स्वर किती आहेत? 14 आहेत. त्याचे प्रकार पडले 3. पहिला आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर आणि तिसरा आहे संयुक्त स्वर. ह्रस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर. आता टोटल आहेत 14. हे आपल्याला 3 मध्ये पाहिजे. ह्रस्व कुणाला म्हणायचं? ह्रस्व आपण बोलत असताना ज्यांचा उच्चार कमी लांबीचा आहे, अ आ ई उ. आता जे कमी लांबीचे आहेत, आखूड आहेत, त्यांना आपण ह्रस्व म्हणतो आणि जे दीर्घ म्हणजे जास्त लांबीचे आहेत त्यांना दीर्घ म्हणतो. आ ई उ लू आणि रू. अ ई उ रू आणि रू हे जे आहेत ते ह्रस्व स्वर आहेत, लक्षात ठेवायचं.
आता हे जवळजवळ मराठी भाषेतून नष्ट होत चाललेले आहे, क्लृप्तीमध्ये राहिले, क्लृप्ती लूप हे नष्ट होत चाललेलं आहे. म्हणजे हे ऱ्हस्व ज्यांचा उच्चार कमी लांबीचा आहे, हे ऱ्हस्व ज्यांचा उच्चार जास्त लांबीचा आहे त्याला म्हणायचं दीर्घ आ ई उ. आता त्याच्यानंतर संयुक्त, संयुक्त मध्ये कोणते येतील? ए ऐ ओ औ, ए ऐ ओ औ. हे झाले 12 स्वर आणि प्लस 2 ऍड झालेले कोणते आहेत? ॲ आणि अ. यांचा जर क्रम आपण पाहिला ए ॲ ऐ, ए ऐ ए ॲ ऐ ओ अ औ असा यांचा क्रम आहे. हे सुद्धा कशामध्ये मांडले जातात? दीर्घमध्ये. आता जर समजा, आता या ठिकाणी समजून घ्या, आपले हे 14 स्वर, आपण स्वर पाहतोय, स्वर पाहत असताना यांचा विचार थोडा सोडून द्या, फक्त एवढे विचार घ्या. वर्णमाला, त्याच्यामध्ये वर्ण किती आहेत? 52. किती प्रकार पडले? 3. स्वर, स्वरादी आणि व्यंजन. पहिला आपण पाहतोय स्वर. स्वराचे स्वर किती आहेत? 14. स्वरांचे प्रकार किती पडले? 3. 1 2 3. पहिला ऱ्हस्व, कोणाला म्हणायचं? ज्यांचा उच्चार कमी लांबीचा आहे ते ऱ्हस्व. दीर्घ, ज्यांचा उच्चार जास्त लांबीचा आहे दीर्घ. संयुक्त, 2 एक किंवा एकपेक्षा जास्त स्वरांपासून एकत्र आलेले त्याला संयुक्त आपण म्हणतो. तर संयुक्त आता आहे ए कुणापासून तयार झाला? ए अ अधिक ई किंवा ई, ए तयार झाला. ए आ अधिक ई किंवा ई, ऐ ऐ ऐ ओ, अ अधिक उ किंवा उ औ, आणि औ कधी तयार झाला? आ अधिक उ किंवा उ. बरोबर. बघा, संयुक्त स्वर आपण का म्हणतोय? कारण यांची निर्मिती होत असताना एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 2 स्वर एकत्र येऊन तिसऱ्याची निर्मिती झाली. ए तयार होताना कसा तयार झाला? अ च्या समोर कोण येतोय? ई, आणि तयार कोण झाला? ए. आई आ अधिक ई, त्यातलं कोणतंही ई येऊ द्या, पण तिथं आ येणं गरजेचं आहे. तिथं पण कोणतंही ई येऊ द्या, तिथं अ येणं गरजेचं आहे. अ अधिक उ, कोणतंही उ असो, ह्रस्व किंवा दीर्घ, ओ तयार होईल. आ अधिक उ किंवा उ, कोणतंही येऊ द्या, तिथं आ जर असेल तर औ तयार होईल. म्हणून आपण संयुक्त स्वर म्हणतो. म्हणजे संयुक्त स्वर कोणते आहेत? हे जे संयुक्त स्वर आहेत ना, हे संयुक्त स्वर यांच्या जोडीतून हे, यांच्या जोडीतून ऐ, यांच्या जोडीतून ओ, आणि यांच्या जोडीतून औ अशा पद्धतीने तयार होतात. ॲ आणि अ हे जे आहे ते इंग्लिश मधून आता मराठीत आलेले आहेत, म्हणून यांना मिसळून स्वर किती झाले? 14. याच्या व्यतिरिक्त स्वरांचे आणखी काही प्रकार पडतात. सजातीय, विजातीय, सिद्ध, साधित. आता सजातीय, जर समजा तुम्हाला परीक्षेला विचारलं खालीलपैकी सजातीय, प्रश्न आहे का? खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा. पर्याय 1. प्रश्न काय आहे? खालीलपैकी सजातीय स्वर ओळखायचे आपल्याला, त्यांची जोडी ओळखायची. अ आ, दुसरा पर्याय. ओ औ, तिसरा पर्याय. उ ऐ, चौथा पर्याय काय आहे बघा? ई ई. ह्याच्यातील सॉरी विजातीय म्हणून आपण, विजातीय. इथे मी पर्याय त्याला वेगळे दिले. विजातीय, विजातीय स्वरांची जोडी आपल्याला जर ओळखायची असेल तर अ आ हे सजातीय आहेत, ओ औ सजातीय आहेत, उ ऐ विजातीय आहे, ई ई सजातीय आहे. आता सजातीय आणि विजातीय अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात.
की जोड्या ओळखायला होतात. आता हे सजातीय कुणाला म्हणायचं आणि विजातीय फार सोपं आहे. या दोघांचं उच्चारस्थान एकच आहे. दोघांचंही उच्चारस्थान एकच आहे. याच्या पुढचं चॅप्टर आपलं असणार आहे अवर्णांची उच्चारस्थान. म्हणजे मुखातून येत असताना कंठ, ताळू, दंत्य म्हणजे दात, ओठ यांचा उपयोग करून हे जे उच्चारले जातात त्याच्यावरून त्यांचे उच्चारस्थान ठरतात. ह्या दोघांचं उच्चारस्थान एकच आहे. ह्या दोघांचं उच्चारस्थान एकच आहे, परंतु या दोघांचं उच्चारस्थान मात्र वेगळे. म्हणजेच काय, जर समजा समान उच्चारस्थानातून येणारे जर असतील तर त्याला सजातीय म्हणायचं आणि वेगवेगळ्या उच्चारस्थानातून जर येत असतील तर त्यांना विजातीय म्हणायचं. उच्चारस्थान म्हणजे जर आता नाही समजलं तर पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला पुढचा व्हिडिओ पहा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल उच्चारस्थान म्हणजे काय. समजा आता अ आ किंवा इथं आपण उदाहरण घेऊया. अ आणि आ म्हणताना मी कंठाचा वापर करतोय. अ आ, त थ द ध त. त म्हणताना जीभ जी आहे, जिभेचा शेंडा दाताच्या थोडा पाठीमागे जाऊन येतोय. त थ म्हणजे हे दाताचा उपयोग होतो म्हणून त्याला दंत्य म्हणतो आपण. उ ऐ, हे उ आणि ऐ म्हणताना वेगवेगळ्या भागांचा उपयोग होतो म्हणजे यांची उच्चारस्थान वेगळे, म्हणून ही विजातीय स्वरांची जोडी 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर येऊ शकेल. आता सिद्ध आणि साधित कोणती माहिती झाली. ह्रस्व कुणाला म्हणायचं माहिती झालं, दीर्घ कुणाला म्हणायचं माहिती झालं, संयुक्त कुणाला म्हणायचं माहिती झालं, इंग्लिश मधून आलेले दोन कोणते आहेत हे पण माहिती झालं. 2009 ला हे आलेले आहेत आणि मंगळूरकरांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या म्हणण्यावरून त्यांनी जे प्रूफ सिद्ध केले त्याच्यापासून हे आलेले आहेत. आणि विजातीय स्वर, सजातीय आणि विजातीय पण माहिती झाले. सजातीय म्हणजे ज्यांचं उच्चारस्थान समान आहे ते सजातीय आणि विजातीय म्हणजे ज्यांचं उच्चारस्थान वेगळं आहे ते विजातीय. त्याच्यानंतरचा प्रकार जो आहे म्हणजे हे 3. पुढचा सजातीय, विजातीय, सिद्ध आणि साधित. सजातीय, विजातीय, सिद्ध आणि साधित. आता सजातीय समजला, विजातीय समजला. सिद्ध म्हणजे काय, जे आहे ते. अ सिद्ध, साधित आ म्हणजे अ पासून आ तयार झाला, साधला गेला. ई मुळात कोणता होता, ई. ई पासून काय तयार झाला, ई. उ, उ पासून उ म्हणजे सिद्ध म्हणजे जे ओरिजिनल आहेत ते आणि साधित म्हणजे त्यांच्यापासून साधलेले आहेत ते. इथपर्यंत माहित झालं. आणखी एक, जर समजा तुम्हाला विचारलं की ह्रस्व स्वर किती आहेत, 1 2 3 4 आणि 5 हे आहेत ह्रस्व. तुम्हाला जर विचारलं दीर्घ स्वर किती आहेत, 1 2 3 एवढंच म्हणायचं का नाही, कारण का तर हे जे संयुक्त आहेत आणि हे जे इंग्लिश मधून आलेले ॲ आणि ऑ जे आहेत यांचा सुद्धा उच्चार करताना वेळ जास्त लागतो, जास्त लांबीचे आहेत, म्हणून त्यांचा आपण कशामध्ये उल्लेख करतो, दीर्घ मध्ये. म्हणजे तुम्हाला जर समजा दीर्घ स्वर जर विचारले तर तुम्हाला अ आ बघा, आ ई उ ए ऐ ओ औ ॲ आणि ऑ हे 3 3 6 3 9 हे दीर्घ स्वर सांगावे लागतील. आता सुरुवातीला जर तुम्हाला विचारलं खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता, प्रश्न काय आहे, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता, कुठला विचारला आपला, संयुक्त विचारलेला आहे आणि पर्यायामध्ये किंवा संयुक्त विचारलेला आहे किंवा असा प्रश्न विचारला समजा थोडक्यात, ऐ ऐ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे, ऐ हा कोणत्या प्रकारातील स्वर आहे. पर्याय आहे बघा, ह्रस्व, दीर्घ, संयुक्त. आता पुढचं येणारच नाही तरी पण आपण घेऊ सजातीय. कशामध्ये येणार आता ते, ऐ हा आताच मी सांगितलं, ऐ हा कशामध्ये येऊ शकतो, दीर्घ मध्ये. ऐ हा ह्रस्व तर येणार नाही, ऐ हा ह्रस्व येत नाही कारण त्याचा जास्त लांबीचा उच्चार आहे, म्हणजे ह्रस्व तर होऊ शकत नाही. दीर्घ होऊ शकतो, दीर्घ हा होऊ शकतो कारण का तो जरी संयुक्त असला तरी त्यांचा उच्चार हा लांबट असल्या कारणाने तो दीर्घ होऊ शकतो. परंतु जर का आपल्या पर्यायामध्ये तो असताना मुळात कोण आहे, संयुक्त आहे, असताना कोण आहे, संयुक्त.
जर दिलेल्या पर्यायामध्ये संयुक्त हे जर पर्याय शब्द जर असेल, पर्याय एखादा असेल, तर सुरुवातीला तुम्ही कशाला बोल करता? संयुक्तला. आणि जर संयुक्त नसेल तर तुम्ही दीर्घला प्राधान्य द्याल. म्हणजे सुरुवातीला प्रेफरन्स संयुक्त, त्याच्यानंतर दीर्घला. म्हणजे हे उत्तर चुकीचं नाहीये, परंतु पर्टिक्युलर ॲक्युरेट उत्तर कोणतं तुमचं? संयुक्त. संयुक्तचा पर्याय नसेल तर दीर्घ घ्यायचंय. सजातीय तर होऊच शकत नाही, कारण त्याला सजातीयमध्ये ती जोडीच लागते. म्हणजे अशा पद्धतीने हे प्रश्न असे तयार होऊ शकतात. म्हणजे आज आपण काय पाहिले? स्वर पाहिले. 14 स्वरांबद्दल माहिती झाली आपल्याला. आता आपल्याला पाहायचं आहे स्वरादी. स्वरादी म्हणजे कोण? स्वर आदी. आपण एखादा अक्षराचा उच्चार करत असताना अगोदर कोणाचा उच्चार होतो? स्वरांचा, आणि नंतर अनुस्वारांचा उच्चार होतो किंवा विसर्गाचा उच्चार होतो. आणि आ. आणि आ हे जे आहे ते काय आहे? स्वरादी आहे. म्हणजे ह्याचा उच्चार समजा काय आहे? अंबा. ह्याचा उच्चार करत असताना आपण सुरुवातीला कशाचा उच्चार करतो? आपण अ चा उच्चार करतो. सुरुवातीला अ चा उच्चार करतो, नंतर अनुस्वाराचा उच्चार करतो. म्हणजे स्वरांचा उच्चार आधी आणि नंतर अनुस्वारांचा, स्वराचा उच्चार आधी नंतर विसर्गाचा, असं जर असेल तर त्याला आपण स्वरादी म्हणतो. किती स्वरादी आहेत? 2 स्वरादी आहेत. बस एवढंच आहे याच्याबद्दलची माहिती. स्वरादी 2 माहिती आहे. आता आपण येऊयात व्यंजनाकडे. व्यंजन किती आहेत? 34. ह्या 34 व्यंजनाचे प्रकार पडतात 5. 1, 2, 3, 4 आणि 5. व्यंजनांचे प्रकार किती पडतात? 5. आता 5 व्यंजनांचे प्रकार जे आहेत ही जी जागा दिसते ह्या जागेमध्ये ते बसू शकणार नाहीत. म्हणून मी ही जे आता आपण स्वर शिकवलेलं आहे हे तुम्ही लक्ष देऊन ऐकलेलं आहे. आता ही मी ती खोड पुसणार आहे, कारण का तर ही 5 शिकण्यासाठी आपल्याला ही जागा पूर्ण असणं गरजेचं आहे. हे तुम्ही एकदा पाहून घ्या, नंतर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून ते पाहू शकता. तुम्ही वहीमध्ये लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला ते समजेल चांगल्या पद्धतीने. मी एक PDF पण मी पाठवलेलीच आहे, किंवा दुसरे एक माझा व्हिडिओ आहे की जी कॉम्प्युटरवरून मी तयार लॅपटॉपवरून टाकलेला आहे, की त्याच्यामध्ये पूर्ण प्रिंटेड नोट्स आहेत. त्याच्यावरून तुम्ही ती माहिती घ्या. या ठिकाणी हे मला कदाचित अक्षर ओळखता येत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे काही प्रॉब्लेम असतील तर सॉल्व्ह करू शकता. आता आपण हे जागा मला आवश्यक आहे म्हणून मी हे खोडून टाकतो. आता आपल्याला शिकायचं काय आहे? व्यंजन. शेवटचं आपलं आहे व्यंजन. किती व्यंजन आहे? 34. व्यंजनांचे प्रकार किती म्हणले? 5. पहिला आहे स्पर्श व्यंजने. पहिला आहे स्पर्श व्यंजने. दुसरा आहे दुसरा अर्धस्वर. अर्धस्वर. तिसरा आहे उष्मे. आणि चौथा ते झाले 1, 2, 3. चौथा आहे स्पर्श महाप्राण आणि स्वतंत्र. 1, 2, 3, 4 आणि 5 अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे. पहिल्या किती प्रकार पडले व्यंजनांचे? 5 प्रकार पडले. स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र. पहिला पुन्हा स्पर्श व्यंजन. आता स्पर्श व्यंजन म्हणजे काय? व्यंजन म्हणजे ज्यांचा उच्चार होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये स्वरांचा अंतर्भाव घ्यावा लागतो आपल्याला. म्हणजे व्यंजन. सुरुवातीला व्यंजन कोणाला म्हणायचे समजून सांगतो. व्यंजन म्हणजे कोण? आता हे अक्षर आहे, हे व्यंजन होऊ शकत नाही. हे व्यंजन का नाही? कारण जे व्यंजन असतात त्यांचे पाय मोडलेले असतात, त्यांच्यामध्ये स्वर नसतो. ज्यांच्यामध्ये स्वर नसतो ते व्यंजन असतात. ह्यांच्यामध्ये स्वर आहे. ह्याच्यात कोणता स्वर आहे? परीक्षेला विचारले जातात. एखादा शब्द समजा धृतराष्ट्र, गृहपाठ असे शब्द देतात आणि याच्यामध्ये दिलेल्या शब्दामध्ये किती व्यंजनं आहेत, व्यंजनं कशी शोधायची. त्याच्यामध्ये व्यंजनं किती आहेत? 1 व्यंजन आहे. म हा व्यंजन आहे, म्हणजे म अधिक अ. म म्हणजे पाय मोडलेला अधिक म तयार झालेला आहे. म्हणजे
जर समजा ह्याचा पाय मोडलेला असेल, पाय मोडलेला असेल तर ह्याचा अर्थ काय आहे, ह्याच्यामध्ये सूर आहे का, नाही. आणि आता ह्याच्यामध्ये स्वर आहे का, आहे. ह्याच्यामध्ये अस्वर आहे. समजा ह्याला मी मा केलं तर आ स्वर आहे, वेलांटी दिली तर मी स्वर आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये स्वर लपलेले असतात. जर त्यांच्यामध्ये स्वर नसतील तर आपण त्यांना व्यंजन म्हणतो. म्हणजेच व्यंजनांचे पाय हे मोडलेले असतात. अशी किती व्यंजन शिकायचे आपल्याला, 34 व्यंजन. व्यंजन म्हणजे काय आलं, व्यंजन माहिती झालं. आता स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन म्हणजे काय, मी मग सांगितलं स्वर कोणाला म्हणतो आपण बोलत असताना मुखातून जे काही वर्ण येतात त्या वर्णांचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही, सहज सूर रूपाने बाहेर फेकले जातात, त्याला आपण स्वर म्हणतो. आता व्यंजन म्हणायचं. व्यंजन म्हणजे काय, मुखातून येताना जे मूलध्वनी मुखातील कोणत्या ना कोणत्या अवयवाला स्पर्श करतात, म्हणजे स्पर्श करून बाहेर येतात, त्यांना आपण स्पर्श व्यंजन म्हणतो. म्हणजे मुखातून आता समजा मी काय म्हणतो आहे, आता आपण घेणार आहे क, च, ट, त, प. क, च, ट, त. हे काय म्हटलं, क पाय मोडलेला आहे, च, ट, त आणि प. क, च, त. ह्या प्रत्येकांचा उच्चार करताना कुठल्या ना कुठल्या अवयवाचा, तोंडातील किंवा मुखातील कोणत्या ना कोणत्या अवयवाचा उपयोग केला गेला. क कंठाचा उपयोग केला, क, ख, ग, घ. हा हे बोलत असताना कुठला उपयोग झाला, कंठाला स्पर्श करून. च, च, च चा उच्चार जे आहे ते डबल आहे. च चा उच्चार समजा ही आहे चाचा, ही चाचा आहे का चाचा आहे, हा किंवा मला वाटतं की असिस्टंट 2011 ला विचारलेला प्रश्न आहे. जमाव व जनाबाई, जमाव व जनाबाई या शब्दातील ज हे अक्षर आहे, याचा उच्चार कोणत्या प्रकारचा आहे. तर हे जे ज आहे आणि हे जे ज आहे यांचा उच्चार कोणता करणार, आणखी मी सांगतो थोडक्यात. इथं समजा मी या ठिकाणी शब्द लिहिलाय किंवा एकच शब्द लिहितो. हा शब्द